नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी मोवियाचं शिष्टमंडळ गेलं. या शिष्टमंडळाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्यात उपमुख्यमंत्री यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री असलेले आणि माजी मुख्यमंत्री असलेले अशोकराव सहभागी झाले होते. या तीनही नेत्यांनी महाराष्ट्राला सध्या कशाची गरज आहे, केंद्राकडून काय मदत मिळू शकते याबाबत आपला प्रस्ताव, आपलं म्हणणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडलं. ही भेट पाहायला गेलं तर अत्यंत साधी, सोपी, स्वाभाविक असू शकते, पण हे तसं नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणारी ही मंडळी कोण आहेत हे लक्षात घ्यायला हवं, कारण या भेटीला अनेक अंतर्गत पदर आहेत. ही तीच तीन मंडळी आहेत जी या आधी भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणण्याच्या विरोधात एकत्र आली. ही तीच तीन मंडळी आहेत जी प्रसंगी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलेली आहेत. आणि त्यात सुद्धा शिवसेना हा तो पक्ष आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोबत युतीत राहून, मतं घेऊन, नरेंद्र मोदींचा फोटो लावून आपल्या उमेदवारांना विजयी झाल्याच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा करत राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आपल्या सर्वोच्च नेतृत्वाला बसवलेला आहे. अशा वेळेला ही तीनही मंडळी गेल्या जवळपास 15 महिने महाराष्ट्रात सत्तेत आहेत, कोरोनाशी संघर्ष करतायत आणि आता केंद्राच्या मदतीची आस लावून केंद्राकडे विविध मुद्द्यांना मांडण्याच्यासाठी दिल्लीत दाखल झाली. नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर जवळपास 12 मागण्यांचं एक मागणी पत्र यांनी सादर केलं. मुद्दा इथून सुरू होतो की या 12 पैकी किती मागण्या या खरोखरीच राज्याची जबाबदारी आहे आणि 12 पैकी किती मागण्या या खरोखरीच केंद्राची जबाबदारी आहे. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा की या 12 पैकी ज्या गोष्टी केंद्राच्या जबाबदारीत येतात त्याची पूर्वतयारी ही राज्याची जबाबदारी आहे की नाही. या सर्व तांत्रिक बाबी एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे ते राजकारण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीची वेळ देणं आणि थोडी वेळ नाही तर जवळपास 1.25 तास या सगळ्यांचं ऐकून घेणं, याचे सुद्धा अनेक दिवस उमटतील असे राजकीय पडसाद महाराष्ट्रात अपेक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ भेटलंय, पण त्याही पलीकडे जाऊन काही वेळासाठी का होईना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि देशाचे पंतप्रधान यांच्यात व्यक्तिगत भेट बंद दाराआड झाल्याची चर्चा आहे. त्या भेटीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तिथं उपस्थित असलेल्या नेत्यांना दूर ठेवण्यात आलं होतं. ही सूत्रांची माहिती आहे, खरी खोटी काय कशी ते आपण चर्चेत तपासूच, पण यातूनही अनेक राजकारणाचे नवे संदर्भ उदयाला येऊ शकतात का याचीही आपल्याला चर्चा करायची आहे. आणि म्हणूनच सर्व बाबींचा एकत्रितरित्या आढावा घेण्यासाठी, मागोवा घेण्यासाठी आजच्या लक्षवेधीचं आपलं शीर्षक आहे, भेट झाली, पुढे काय. आजच्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांची मी आपल्याला पटकन आपल्याला ओळख करून देतो. त्यांचा परिचय सांगतो. डॉक्टर हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, मवियाच्या प्रतिनिधी आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं गणेश हाके आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत. राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंतराव माइंडकर आहेत. उमेशजी घोंगडे आहेत. सर्व मान्यवरांना माझी एक नम्र विनंती आहे, आज मान्यवरांचं पॅनल मोठं असल्यानं कृपया प्रत्येकानं नेमकं, थेट आणि मर्यादित वेळेत बोलावं. प्रश्नाची सुरुवात मी गणेशजी हाके यांच्यापासून करतोय. गणेश हाके यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचायला हवा, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे थोडी अडचण निर्माण झाल्यात आत्ताच प्रोड्युसरनी सांगितलं. हेमलता पाटील यांच्यासाठीचा प्रश्न. हेमलताजी, मवियाचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला जातं, भेट होते, मागण्या मांडल्या जातात, सगळी चर्चा
नियमानुसार सनदशीर पद्धतीने झाल्याच्या नंतर अचानक शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि देशाचे पंतप्रधान दरवाजा आड, बंद दरवाजा आड अर्धा तास चर्चा करतात. हा काय मामला आहे? तिथे काय झालं? आणि त्या चर्चेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना का दूर ठेवलं गेलं? प्रसादजी, आपण जे सगळं हे मत ते मांडतायत त्याच्यामध्ये मला कुठल्याही पद्धतीने काहीही वावगं दिसत नाहीये. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानांना भेटले. हे देशाचे पंतप्रधानांना कुठलेही मुख्यमंत्री वेळ घेऊन व्यवस्थित भेटू शकतात, आपल्या मागण्या मांडणी. जी जी, आपण 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 सलग बोलत राहा हेमलताजी, आपण बोलत राहा. त्याच पद्धतीने ह्या सगळ्या मागण्या मांडल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर पंतप्रधानांना मुख्यमंत्री भेटले असं आपण म्हणताय आणि त्याच्यामध्येही काही वावगा असू शकत नाही. कुठल्याही पंतप्रधानांना कुठलेही मंत्री शिष्टमंडळाच्या व्यतिरिक्त भेटून आणखीन काही चर्चा होऊ शकते. त्यामध्ये लगेच काहीतरी फार मोठं वादळ येणार. अपेक्षित म्हणजे हे अनपेक्षित आहे याच दृष्टीने पाहतोय याकडे. कारण बंद दरवाजा आड पंतप्रधानांना वेगळं भेटायला जायची काय गरज होती? त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वेगळं का ठेवलं? त्यांनाही घेऊन गेले असते अनौपचारिक चर्चेसाठी. एक प्रोटोकॉल असतो. मुख्यमंत्र्यांना काही त्यांची म्हणणी हे पंतप्रधानांच्या कानावर घालताना 1 to 1 टॉक या ठिकाणी अपेक्षित असतं आणि तो एक राजकीय शिष्टाचार आहे. तर ते जर अशा पद्धतीने पंतप्रधानांना भेटले असतील तर त्याच्यामध्ये कोणालाही काहीही ऑब्जेक्शन देण्यासारखं काही नाहीये. म्हणजे भाजपच्या नेत्यांनी पण घाबरून जाण्यासारखं नाहीये आणि बाकीच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी घाबरण्यासारखं त्याच्यामध्ये मला काहीही वाटत नाही. अच्छा, आपण आता एकदम मुद्द्यावर आलात. आपण थेट असं म्हणून टाकलं की भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घाबरून जाऊ नये, पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बंद दाराआड अर्धा तास भेटले म्हणून. गणेशजी हाके आपली पटकन प्रतिक्रिया अपेक्षित करतो, वेळेची मर्यादा आहे. प्रसादजी, खरं म्हणजे ज्या पद्धतीची ही भेट, महाआघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर जवळपास 2.25 वर्षानंतर पंतप्रधानांची यांना भेट घ्यावीशी वाटली. जो ज्या पद्धतीचा एक अहमगंड होता, अहंकार होता, तो अहंकार जो मराठा आरक्षणाचा जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला त्याच्या संदर्भामध्ये ओबीसीचं जे आरक्षण जे सुप्रीम कोर्टानं रद्द केलं, त्यामुळं महाराष्ट्रातील जनता महाआघाडी सरकारवरती अत्यंत रुष्ट आहे. अत्यंत म्हणजे खरं म्हणजे या सरकारच्या बद्दल नाकर्तेपणाबद्दल शिव्या द्यायला लागली सगळी महाराष्ट्रातली सगळी जनता. आणि मग यांच्यासमोर आता सध्या काहीही पर्याय नाही. मग अशा वेळेला माननीय पंतप्रधानांना आपण काहीतरी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजेत आणि हे लोकांना दाखवलं पाहिजे की बघा, आम्ही केंद्र सरकारकडे हा विषय घेऊन गेलो होतो, आता हे केंद्र सरकारने याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. मुळात कुठल्याही पद्धतीचं एखादं पंतप्रधानांशी चर्चा करत असताना पण गणेशजी इथे जो एक मुद्दा उपस्थित झाला की महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बंद दाराआड भेटले म्हणून भीती वाटायला नको. तुम्हाला भीती वाटते का तशी? अरे, असं भीती वाटण्याचं कामाला काही कारणच नाही. कधीच आम्हाला भीती वाटत नाही. आम्ही यांच्यासारखे काही भित्रे नाही होत. खरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो, 2 गोष्टी याच्यामध्ये माझं बोलणं खंडित केलं. मुळात एखाद्या गोष्टीच्या संदर्भात, महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संदर्भात यांनी पंतप्रधानांशी भेट घेतली असे ते सांगतायत. पण कुठल्याही विषयाच्या संदर्भामध्ये एखादी भेट घेत असताना एखादं प्रपोजल म्हणजे राज्य शासनाकडून कुठल्याही विषयाच्या अनुषंगाने एखादा प्रस्ताव केंद्र सरकारकडे द्यायला पाहिजे. ठीक आहे, हे आपलं गेले भेट घेतली आणि नुसते ते म्हणजे पत्र त्यांना दिली. यावरती मला सांगतो की ज्या पद्धतीची सविस्तर अशी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाही किंवा निर्णयही त्या म्हणजे तात्काळ अशा स्वरूपाची कुठल्याही पद्धतीची. यावर एक छोटीशी प्रतिक्रिया येते हेमलता पाटलांची. वेळेची मर्यादा आहे. हेमलताजी, आपल्याला गणेश हाकेंचा मुद्दा पटला नाहीये की काय? प्रसादजी, आता मी 2 मिनिटांपूर्वीच बोलले होते की भारतीय जनता पक्षाचे नेते इतके भयभीत का झाले. एक चांगल्या पद्धतीची भेट झाली आणि त्याला यांच्या कानामध्ये सांगितलं का महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने की आम्ही सरकारवरती नाराज आहोत. ज्या पद्धतीने भेट झाली, ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना वेळ दिला, ज्या पद्धतीने सांगोपांग चर्चा झाली, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांना एवढी पोटदुखी का झाली याच मला पोटदुखी झाली आहे याचा निष्कर्ष गणेश हाके काँग्रेसने कशावरून काढला? भारतीय जनता पार्टीला पोटदुखी झाली असं वाटायला लागलं का काँग्रेसला?
काही म्हणतात ना ते मनातल्या मनात यांना स्वतःला ज्या पद्धतीची भीती वाटते आहे आणि हे सध्या खरं आहे. म्हणजे आम्हाला तर भीती वाटायचं काही कारण नाही. कारण आम्ही ज्या पद्धतीनं माननीय पंतप्रधानांनी यांनी वेळ मागितल्या पंतप्रधानांनी या वेळ दिली. कारण प्रश्न असा आहे की यांच्या मनात जे आहे ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या मनात नाही किंवा पंतप्रधानाच्या मनात असत नाही. अच्छा, आणि मग आता म्हणून मला माननीय पुढचा एक प्रश्न आहे पंतप्रधानांनी गणेश हाके आपल्यासाठी की आजच्या भेटीच्या नंतरही महाराष्ट्र भाजप विरोधक या नात्यानं मवियाच्या विरोधातली भूमिका अधिक धारदार ठेवणार आहे का आजच्या भेटीनंतर आणि त्यात सुद्धा बंद दरवाजा आडच्या अर्ध्या तासाच्या भेटीनंतर महाराष्ट्र भाजपची भूमिका थोडीशी सौम्य होईल? आम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून आहोत आणि म्हणून प्रामाणिकपणे जर सत्तेत असताना उत्तम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं तसं आज विरोधी पक्षाची जबाबदारी आमच्यावर आहे आणि म्हणून अत्यंत चांगला विरोधी पक्ष म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत. त्यामुळे त्या पंतप्रधानांच्या भेटीच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा याचा कुठल्याही पद्धतीचा परिणाम आमच्या इथल्या विरोधक म्हणून काम करण्याच्या याच्यावरती होणार नाही. ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत. भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलेलं आहे की पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या नंतरही महाराष्ट्र भाजप आपल्या भूमिकेची धार कमी करणार नाहीये. आपल्यासोबत दोन राजकीय विश्लेषक आहेत, त्यांच्याकडून पटकन प्रतिक्रिया घेतो. सर्वप्रथम आपल्यासोबत उमेशजी घोंगडे आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत जयंतराव माइंडकर आहेत. मला उमेशजी आपण सांगा, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या विरोधात न लढलेले पण आता एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेले जेव्हा बंद दाराआड भेटतात त्यावेळेला राजकारणाचा वेगळा पदर लक्षात घ्यावा लागतो का? मला असं वाटतं प्रसादजी, निश्चितपणे थोडस आम्ही तर बातमीदार आहोत, निश्चितपणे शंका येणं साहजिक आहे. मला असं वाटतं की राज्याचे नेते, महाराष्ट्र विकास आघाडीतले सगळे नेते, अजित पवार, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या सोबत पंतप्रधानांना भेटले होते. त्या दोघांमध्ये असा काय विषय होता की ज्याची चर्चा या दोघांच्या समोर जर राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील तर मग या दोघांची अडसर व्हायची किंवा यांना बाजूला ठेवून, यांना टाळून बंद दरवाजाआड मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताची अशी काही चर्चा केली की जी या दोघांच्या समोर करायची नव्हती. अगदी उमेशजी, आपण एका अशा ठिकाणी काम करता ज्याचे देशभरामध्ये प्रतिनिधी आहेत. तुमची दिल्लीतली बातमीदारी म्हणजे तुमचा दिल्लीतला सोर्स काय सांगतो? काय झालं असेल त्या बैठकीमध्ये? प्रसादजी, खरं तर या संपूर्ण बैठकीचे अनेक तपशील अजून यायचे बाकी आहेत. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे खरं तर माहिती अशी आहे की निश्चितपणे या दोघांची बंद दरवाजाआड चर्चा झालेली आहे. आता ती चर्चा काय स्वरूपाची होती याचा तपशील खरं तर अजून नेमका तपशील येणं बाकी आहे. मात्र मला एक मुद्दा सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे की असा कोणता विषय होता की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे एक ज्येष्ठ मंत्री आहेत सरकारमधले, त्यांच्याशिवाय महाराष्ट्राच्या हिताची अशी कोणती चर्चा मुख्यमंत्र्यांनी एकट्याने पंतप्रधानांशी केली? त्यामुळे आणि या मुद्द्यावर आपण काँग्रेसला बोलतं केलं पण काँग्रेस त्यावर आता काही भूमिका घ्यायची इच्छा बाळगत नाहीये. हेमलता पाटलांच्या चेहऱ्यावरचं हास्य चर्चा सुरू झाल्यापासून आतापर्यंत कायम आहे. जयंतराव माइंडकर, आपण याच्या संदर्भात सांगा की काँग्रेसचा एक वरिष्ठ मंत्री जो माजी मुख्यमंत्री आहे, विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, सोबत शिष्टमंडळात त्या दोघांना बाहेर ठेवलं जातं आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्येच चर्चा होते. नक्की काय झालं असेल? माझ्या मदतीला या हे वाक्य असू शकतं की मी तुमच्या मदतीला येतो हे वाक्य निघू शकतं. मला थोडस एक मागचा रेफरन्स देऊन एक थोडस विशद करायचं. मला माहिती आहे वेळ कमी, आपल्याकडे पॅनल मोठा आहे. जी बिलकुल. एक लक्षात घ्या, हे 14वे पंतप्रधान आहेत आणि या देशात 28 राज्यातलं महाराष्ट्र एक प्रॉमिनंट राज्य आहे. त्या राज्याचे मुख्यमंत्री आतापर्यंत अनेक पंतप्रधानांना जे विरोधातले होते त्यांना भेटलेले आहेत, मंत्रिमंडळाच्या बरोबर गेलेले आहेत, सिनियर कॅबिनेट बरोबर गेलेले आहेत. सिनियर कॅबिनेट बरोबर चर्चा झाल्यानंतर 1 to 1 हा आंतरराष्ट्रीय स्तरापासून अगदी आपल्या केंद्रीय स्तरापर्यंत असलेला एक प्रघात आहे. म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी आणि परवेज मुशर्रफ यांच्यात सुद्धा आग्राला 1 to 1 डिस्कशन झालं होतं. तेव्हा अडवाणी हजर नव्हते, जे होम मिनिस्टर होते. असा प्रघात आहे, तो पाळला जातो. ठीक आहे जयंतराव, आपल्या लेखी हा एक केवळ प्रघात आहे. या प्रघाताच्या अनुसार या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये बंद दरवाजा आड चर्चा झालेली असेल. चर्चेला थोडं पुढे न्यायचं आहे कारण बराच वेळ झाला चर्चा ती बंद दरवाजा आड भोवतीच फिरत राहणं बरं नाही. चर्चेला पुढे नेत असताना आजच्या चर्चेतले जे प्रमुख मुद्दे आहेत त्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
यांनी व्यक्त केलेली भूमिका आपण ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर आज ज्या ज्या मुद्द्यांना पंतप्रधानांसमोर मांडलं गेलं ते खरोखरच राज्याचे की केंद्राचे मुद्दे आणि ते तसे मांडायला हवे होते का याबाबत विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका आपण ऐकणार आहोत। या दोघांची प्रतिक्रिया आधी ऐकू आणि चर्चेला त्यानंतर पुढे नेऊ। की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच। तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो। राज्य सरकारने कृती केल्यानंतरच केंद्र सरकार त्यात कृती करू शकतं। ठीक आहे, आपण असं समजूया की ॲडव्हान्स मध्ये त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री जाऊन भेटले। फक्त माझी एवढीच विनंती आहे की ही सगळी कृती न करता भेटून काहीही फायदा होणार नाहीये, हे त्या अहवालातही स्पष्टपणे आलेलं आहे। त्यामुळे ही कृती आपण केलीच पाहिजे अशा प्रकारचं आमचं मत आहे। तर मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर भेटण्याच्या साठी म्हणून ज्या विषयाची सुरुवात झाली तो विषय खऱ्या अर्थानं केंद्राचा किती राज्याचा किती या संदर्भात आपल्या सोबत असलेल्या दोन सामाजिक प्रतिनिधींची आणि आरक्षण अभ्यासक या नात्यानं असलेल्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। आबासाहेब पाटील, सर्वप्रथम आपला मुद्दा, मराठा आरक्षण मोदींना भेटून मिळणार आहे का? प्रसादजी, आजची जी भेट आहे ती दोन मुद्द्यावरती असं वाटतं त्याच्यामध्ये की राज्यामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारला हे सुप्रीम कोर्टात आलेलं सगळ्यात मोठं अपयश मानलं जातं आणि मराठा समाजाच्या मनात एक फार मोठी खतखत आहे आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हे मराठा आरक्षणासाठी हे आज ना उद्या हे लोक बाहेर पडणार ह्याची मोठी भीती या सरकारमधल्या नेत्यांना मुख्यमंत्र्याची। दुसरा मुद्दा जे केंद्रामध्ये आता मोदी साहेबांना भेटण्याचा जो विचार होता की हे सरकार सातत्यानं सांगतं की केंद्र सरकार देणार आहे, केंद्र सरकार देणार आहे। त्याच्यामुळे दुसरा एक त्याच्यातला पार्ट असा आहे की जर केंद्राकडे असेल तर हा मोर्चा पुन्हा केंद्राकडे सुद्धा वळू शकतो आणि केंद्रामध्ये सुद्धा मोठं आंदोलन होऊ शकतं हे भाजपच्या सुद्धा नेत्यांना माहिती आहे आणि चर्चा मोदींच्या पर्यंत पण गेली असावी। त्याच्यामुळे पण आबासाहेब पाटील आपल्याला आणि आपल्याच निमित्तानं मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आपण करता म्हणून मला सांगा, आजच्या भेटीनंतर मराठा समाजातली प्रतिक्रिया काय? ही भेट मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर झाली असेल तर ती फलद्रूप होईल का? मुळात ती करण्याची तशा पद्धतीनं गरज होती की त्याच्या आधी काही राज्यात होणं गरजेचं होतं? मुळात जर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भेट घेणार होते तर ती तशा पद्धतीने मराठा आरक्षण हाच विषय घेऊन भेट झाली असती। परंतु ज्या प्रकारे आज 12 मुद्दे त्या ठिकाणी आले, पदोन्नतीचा मुद्दा आला, जीएसटीचा मुद्दा आला, त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणाचा आला, त्याच्यामुळे मराठा आरक्षणाला किती वेळ दिला मोदींनी त्याच्यावरती मराठा आरक्षण मोठा विषय आहे, तो काही 10-15 मिनिटात संपणारा विषय नाहीये। आणि आज ज्या पद्धतीने फक्त कुठंतरी समाजाला थोडस दिलासादायक आम्ही मोदींना भेटलो एवढाच विषय त्याच्यामध्ये, जर त्यांनी या सगळ्या सरकारच्या लोकांनी जर त्याच्या अगोदर भूमिका घेतली असेल, स्पेशली मराठा आरक्षणाच्या वरती जर भूमिका असती तर त्या ठिकाणी मोदी बाहेर आले असते आणि उद्धव साहेब सुद्धा सीएम आणि पीएम दोघांनी एकत्रित येऊन जर प्रेस झालं असतं तर समाजाला सुद्धा कुठेतरी वाटलं असतं की हा मराठा आरक्षणावरती काहीतरी सकारात्मक होतंय। ठीक आहे, तसं होतं। हेमलता पाटील, केंद्रात बैठक घेऊन केंद्रात पंतप्रधानांना जाऊन भेटून मराठा आरक्षण प्रश्नी खऱ्या अर्थानं काही होणं अपेक्षित आहे की त्याचा गृहपाठ अजून व्हायला हवा होता राज्यात? नाही, सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने स्पष्टपणे आदेश दिले त्यानंतर आपल्याला केंद्र सरकारकडे जाण्याचा एक मार्ग शिल्लक राहिलेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला दिलासा मिळू शकतो। आता ते 9 शेड्यूल मध्ये टाकायचं, 102 घटना दुरुस्तीनंतर आलेला विषय, इंदिरा साहनी केस नंतर आलेला विषय, या सगळ्या गोष्टींवरती केंद्र सरकार मनात आणलं तर नक्कीच याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तोडगा काढू शकतं आणि म्हणून एक आपण म्हणताय केंद्र सरकारनं मनात आणलं तर गणेश हाकेंची प्रतिक्रिया पटकन याच निमित्तानं इथेच अपेक्षित आहे। आणि प्रसादजी काय आहे की आता कोणत्याही आरक्षणाचा प्रश्न हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पूर्ण होत नाही।
आणि 2 सुप्रीम कोर्टानं जे मराठा समाजाचं जे आरक्षण त्यांनी जे रद्द केलेलं आहे ते कायदेशीर प्रक्रिया त्यांनी आपल्या सरकारनं पूर्ण केली नाही म्हणून ते रद्द केलेलं आहे. तेव्हा आता कुठेही जरी गेलात तरी तुम्हाला एक काय की महाराष्ट्र सरकार आपलं केंद्र सरकारने जो काही मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे आणि जी घटना दुरुस्ती केली आहे त्यामुळे तुम्हाला आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कुठल्याही समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आणि ही प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू व्हायला पाहिजे, राज्य सरकारने ती करायला पाहिजे त्या राज्य सरकारने. त्यामुळे महाराष्ट्रात तुमच्या लेखी मवियानं मराठा आरक्षणाचा गृहपाठ पूर्ण न करता केंद्राचा पेपर सोडवायला घेतला. याचे निश्चितपणे असं तेच सांगतो तुम्हाला की फक्त हे मी तर म्हटलं ना तुम्हाला जे यांनी काही 12 विषय जे घेऊन जे केंद्र सरकारमध्ये गेलेले आहेत त्यातले 8-9 विषय हे राज्याशी संबंधित आहेत. केवळ यांना लोकांना दाखवायचं. मी सांगितलं ना आता बरोबर पाटील म्हणाले मराठा मोर्चाचे की आता त्यांना भीती वाटते आता पण मराठा आरक्षण रद्द झाले आपल्या आकारक्षमतेमुळे, आपल्या निष्क्रियतेमुळे, आपल्या बेजबाबदारपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे आणि आता संपूर्ण मराठा समाज महाआघाडी सरकारच्या विरोधामध्ये उठेल आणि या भीतीपोटी काहीतरी आपला चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकायचा आणि मग सांगायचं की आम्ही केंद्राला विनंती केलेली आहे. बिलकुल प्रतिक्रिया देत आहेत. याच्यात दुसरं काही नाही. प्रसादजी 106 आणि 107 लोक आल्यानंतर थोडक्यात सत्ता गेल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन येऊ शकतं ना ते फ्रस्ट्रेशन गणेश हाकेंच्या बोलण्यात स्पष्टपणे दिसतंय. मला सांगा 9 शेड्यूलचा विषय आहे, घटनेमध्ये दुरुस्तीचा विषय आहे, हे विषय काय राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात का? म्हणजे काहीतरी बोलायचं आपलं फडणवीसांनी फ्रस्ट्रेशन काढलं तेच फ्रस्ट्रेशन हाकेंनी काढायचं तोच तो विषय. कुठली आम्ही कागदोपत्री केलेली नाहीये, कुठली आम्ही पूर्तता केलेली आहे, कुठल्या विषयाचा आम्ही अभ्यास केला नाही. काय सांगता तुम्ही गणेश हाकेंची आता मराठा पुनर्विचार याचिका दाखल करू शकता ना. आम्ही त्या प्रक्रिया पूर्ण करा ना. बघा पुनर्विचार याचिका तुम्हाला ज्या कारणावरून तुमचं आरक्षण रद्द केलेलं आहे तुम्ही गणेश हाकेजी तुम्ही काळजी करू नका. तुमच्यापेक्षा हेमलताताई तुम्ही ज्या कारणावरून तुमचं आरक्षण रद्द झालेलं आहे त्या आरक्षणासाठी तुम्हाला पुनर्विचार याचिका दाखल करता येते ना. ही पहिल्यांदा करा आणि जर कोर्टाने सुप्रीम कोर्टाने नाकारलं तर त्या संदर्भामध्ये तुम्ही केंद्रही या संदर्भामध्ये सगळ्या पद्धतीचं सहकार्य करायला तयार आहे. यातला एक तांत्रिक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. हेमलता पाटील, माझा आपल्यासाठीचा प्रश्न आहे तो असा आहे की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्याच्यानंतर काही दिवसातच जवळपास 3च दिवसात केंद्रानं आपलं म्हणणं मांडण्यासाठी नवी याचिका दाखल केली. राज्य सरकारकडे न्यायमूर्ती भोसले यांचा अहवाल येऊनही 3 ते 4 दिवस झाले आहेत. अद्याप राज्य सरकारनं आपल्याकडून याचिका का दाखल केलेली नाही? प्रसादजी त्या संदर्भामध्ये अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट आलेलं आहे. पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा सगळा सांगोपांग विचार झाला आणि पूर्णपणे राज्य सरकार जे उपाय आपल्या हातामध्ये आहेत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भातला विषय आहे आणि केंद्रांकडे जाऊन आपलं म्हणणं मांडण्याचे दोन्ही सायमल्टेनियसली करताय. त्याच्यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे? मुद्दा वाईट वाटण्याचा नाहीये, फक्त तांत्रिक आहे. तुम्हाला केंद्राकडे जाऊन म्हणणं मांडायचं होतं ते तुम्ही आज केलं. न्यायमूर्ती भोसलेंचा अहवाल येऊन इतके दिवस झाले, आजही अद्यापही याचिका का दाखल नाही झालेली? हे करेल ना महाराष्ट्र सरकार त्या संदर्भामध्ये कारवाई करेल. त्या पद्धतीचा अहवाल प्राप्त झाला आणि विहित मुदतीमध्ये करेल. विहित मुदतीमध्ये करेल. आबासाहेब पाटील, ही समाजाला पटणारी भूमिका आहे का? केंद्राचा अहवाल येऊन दिवस झाले, केंद्राची याचिका दाखल होऊनही बरेच दिवस झालेले आहेत. मुळात प्रसादजी, दिलीप भोसले यांचा जो समितीचा अहवाल आहे तो अहवाल काय आहे, त्या अहवालामध्ये काय लिहिलंय, ते त्याच्यावर पुढे काय करणार आहेत याचं कुठेही बाहेर सांगण्यात आलेलं नाही. फक्त एवढंच आहे दिलीप भोसले स्टेटमेंट दिलं पूर्ण. हो ताई, स्टेटमेंट देऊन विषय होत नाही. तुम्ही तुमचं बोलणं ऐकलं मी शांतपणे. आमचं जर ऐका तुम्ही की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार आहात तर पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी टिकणार आहे का? त्याच्यामध्ये तुम्ही ते तुमचं म्हणणं मांडणं ते मिळणार आहे का? केवळ वेळ कडूपानाचं धोरण हे आहे. याच्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा जे निर्णय आलेला आहे की 50%. आबासाहेब, आपण म्हणताय वेळकाढूपणाचं धोरण आहे, हे वेळकाढूपणाचं धोरण कोणाचं आहे? सरकारचं आहे आणि कोणाचं असणार आहे? यांना जर आरक्षणचं रद्द झाल्यानंतर जर मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी निर्णय घेतला असता की मराठा बांधवांना तुम्ही घाबरू नका, आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुम्हाला ओबीसीच्या सर्व सवलती लागू करून देतो, बर, असं कुठल्या पद्धत स्टेटमेंट नाही.
फक्त याच्यावरचा याने एक तांत्रिक मुद्दा आपण दिशाभूल पटकन करायचं उमेश घोंगडे यांच्याकडून समजून घेऊयात. उमेशजी, याचा खुलासा करा की केंद्र आपल्याकडून न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करतं, राज्य सरकार अद्यापही न्यायालयीन लढाईच्या साठी कुठलीही शस्त्र पारसताना दिसत नाही. राज्य सरकारची नक्की अडचण काय आहे? उमेशजी, आपल्याकडून कदाचित आवाज म्यूट झालाय. उमेशजी, त्याच्यामुळे तुमचा आवाज पोहोचत नाही. हा प्रसादजी, बोला बोला. मला असं वाटतं की तुम्ही मागाशी म्हटलं त्याप्रमाणे राज्य सरकारचा गृहपाठ कमी आहे, ते पूर्ण करायचा प्रयत्न करतायत. काल अशोक चव्हाणांनी असं सांगितलं की विशिष्ट जी काही मुदत आहे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची, ती याचिका दाखल त्या वेळेच्या आधी होईल. दुसरं असं मला असं वाटतं की आता या मराठा मोर्चाचे पाटील साहेब आहेत, त्यांनी आता एक मुद्दा उपस्थित केला की पुनर्विचार याचिका सुद्धा टिकेल का? मुळामध्ये पुनर्विचार याचिका टिकणार नाही अशी आता भाजपपासून सगळे लोक सांगतायत की पुनर्विचार याचिका टिकणार नाही, त्यासाठीची आवश्यक तयारी आहे. मुळात विषय असा आहे की या सगळ्या पुनर्विचार याचिकेमध्ये तुम्ही हे सिद्ध करणार आहात का की मराठा समाज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अप्रगत आहे, हे सिद्ध आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे का? एसईबीसी ची कॅटेगरी त्यांना लागू होऊ शकते का? हा मुद्दा आहे. हेमलता पाटील, गृहपाठ कच्चा आहे मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये असं दिसतंय. असंच निरीक्षण आपल्या सोबतच्या मान्यवरांकडून समोर येत आहे. नाही, जे काही सगळं सुप्रीम कोर्टामध्ये जे संपूर्ण ह्या केसचं जे मंथन झालं, ज्या पद्धतीचा तो निकाल आला आणि त्यानंतर प्राप्त परिस्थितीमध्ये हेमलताजी, काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज ये जा नाही, आवाज येतोय जी, बिलकुल येतोय. बोला बोला बोला. हा, तर तो जो काही विषय आहे तो केंद्र सरकारच्या दरबारी घेऊन जाणं आणि त्याच्यावरती केंद्र सरकारने जर तोडगा काढला तर कॉन्क्रीट तोडगा निघू शकतो. यामध्ये मग मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. या सगळ्या गोष्टीचा तर तांत्रिक दृष्ट्या तो सुटू शकतो असं आपलं म्हणणं आहे. विषय ऐकून घ्या की राज्यामध्ये जर मराठा आरक्षणाची कोणती तयारी झाली नसेल, राज्य मागासवर्गीय आयोग आता नेमणुका केल्या, त्याच्यामध्ये एकही मराठा सदस्य नाही. कोणत्या ज्या इलिजिबल नाहीत, तो डॉक्टर ऍडव्होकेट लक्ष्मण हाके इलिजिबल नसताना सुद्धा नियुक्ती केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळे विरोधातले लोक राज्य मागासवर्गीय आयोगावरती नेमले गेले. आयोग आता त्याच्यानंतर पुनर्गठित झाला नाही. भोसले समितीचा अहवाल बाहेर काढला नाही आणि तिथं कोणती तयारी नाही आणि डायरेक्ट फक्त आम्ही केंद्रात गटून आलो, आता शांत बसा का? आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे. आपल्याला या संपूर्ण भागामध्ये हरिभाऊंना वेळ देता आलेला नाहीये, पण चर्चेच्या या शेवटच्या टप्प्यात हरिभाऊंना मी विचारू इच्छितो, आरक्षण अभ्यासक या नात्यानं आपण सांगा, ओबीसीची वेगळी चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत. आत्ताच्या घडीला आरक्षणाच्या निमित्तानं स्वतःचा राज्यातला अभ्यास पूर्ण करून पंतप्रधान मोदींकडे जायला हवं होतं की नुसतं उठून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाऊन आरक्षणाचं संपूर्ण घोंगडं केंद्रात भिजत टाकायची तयारी दिसली? हरिभाऊ. तर म्हणजे प्रसादजी, हे जे तिन्ही विषय आहे, आरक्षण आणि सगळे तिन्ही विषय सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे. मराठा आरक्षण, भरतीमधील आरक्षण आणि ओबीसीचं राजकीय आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण, हे तिन्ही विषय हे राज्याच्या संबंधित आहे. या तिन्ही विषयाचा अधिकार राज्याला आहे आणि विषय क्लिष्ट असल्यामुळे मला थोडा अधिक वेळ दिला तर जनतेलाही कळेल, तुम्हालाही कळेल. अगदी अगदी. मग हरिभाऊ, मला थोडीशी संधी द्या. एक छोटीशी विश्रांती गरजेची आहे. मी पुढच्या भागामध्ये आपल्याशी नक्कीच आवर्जून सविस्तर चर्चा करतो. लक्षवेधीच्या या भागात इथे एक छोटी विश्रांती घेतोय. पुढच्या भागासाठी लगेचच परत येतोय.